अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी राहू दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 12 नोव्हेंबर काळभैरव जयंती। काळभैरव जयंतीला आपल्याला आपल्या शत्रूंचा विनाश करण्यासाठी, विनाश म्हणजे त्यांचा नाश करणे नाही, तर त्यांचा आपल्यावरती जो अन्याय तो नाश करणे, त्यांना आपल्या अन्यायापासून लांब करणे असा हा अर्थ। तर असा ह्या उद्या शत्रूचा नाश करण्यासाठी आपल्याला उपाय करायचा। कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र आणि संरक्षण करणारे एक स्वरूप आहे। त्यांना शिवाचा अवतार मानले जाते आणि काळ म्हणजे वेळ मृत्यू नियंत्रित करतात असे हे काळभैरव, म्हणून त्यांचे नाव काळभैरव पडलेले आहे। आता हिंदू कुटुंबात कालभैरव आहेत ते कुलदैवत म्हणून किंवा शक्तिपीठाचे रक्षक म्हणून सुद्धा आहेत। आणि कालभैरवांची जर तुम्ही पूजा केला तर पूजेचे धैर्य, सकारात्मकता आणि संकटापासून मुक्ती मिळते। आता कालभैरवांचे स्वरूप जे आहे ते भगवान शंकराचे तर आहेच। उत्पत्ती कशी झाली बघा, धर्मग्रंथानुसार भगवान शंकराने कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव अवतार घेतला, म्हणून या दिवसाला कालभैरव अष्टमी म्हणून साजरी केली जाते। आता हे शक्तिपीठाचे रक्षक आहेत आणि अनेक कुटुंबाचे ते कुलदैवत आहेत। आता कालभैरवाचा फायदा बघा, कालभैरवाची उपासना केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, शत्रू दूर होतात, धैर्य प्राप्त होते, सकारात्मकता वाढते आणि मुक्तीचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत असतो। आता कालभैरव जयंतीला आपले शत्रू आपल्याला माहीत नसतात। बघा, आपल्याला वारंवार त्या शत्रूंचा त्रास होत असतो। कोणता त्रास? तर शत्रू सतत आपल्याबद्दल निंदा करणे, आपल्याबद्दल चर्चा करणे, आपल्याबद्दल वाईट बोलत असतात, असे बरेच शत्रू आहेत। आता हल्ली लोक कुणाचं चांगलं व्हावं असं म्हणत नाही, फक्त लोकांचं वाईट व्हावं एवढाच विचार करत असतात आणि ह्यातून आपल्याला त्या शत्रूंचा सतत त्रास होत असतो। आणि म्हणून आपण उद्या एक उपाय करायचा आहे। उपाय अतिशय महत्त्वाचा आहे। आता काय करायचं बघा, आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरामध्ये काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, घर स्वच्छ करायचं, घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं, मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे त्या उंबऱ्याला तुम्ही स्वच्छ गोमूत्र, गुलाबजल पाण्याने उंबरा स्वच्छ धुवून हळदी कुंकू रांगोळी करायची, तुळशीला जल अर्पण करा, त्यानंतर सूर्याला जल अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करायची। आता ही नित्यनेमाची पूजा करत असताना कालभैरव हे महादेवाचं स्वरूप आहे, त्यामुळे उद्या गणपती बाप्पा, कारण महादेवाचे पुत्र कोण? गणपती। तर ह्या गणपतीला सगळ्यात पहिल्यांदा अभिषेक घालायचा, पाण्याने घाला, पंचामृताने घाला, कच्च्या दुधाने घाला। त्यानंतर तुम्ही ही गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवायची, हळदी कुंकू अष्टगंध गुलाबाचं अत्तर लावायचं, मूर्ती देवघरात स्थापन करायची आणि त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे। आता ही पिंड जी आहे ती तुमच्याकडे पितळेची असेल किंवा अजून कशाची असेल तर ती पिंड तुम्ही एखाद्या तांबणमध्ये घ्यायचं। सगळ्यात पहिल्यांदा महादेवाला गार पाण्यानं अभिषेक घालायचा, कधीही गरम पाण्याने अभिषेक घालायचा, कारण महादेव हे उग्र स्वरूप आहे। जेवढे महादेव शांत आहेत तेवढे उग्र आहेत, म्हणून गरम पाण्याने न घालता गार पाण्याने अभिषेक घालायचा। त्यानंतर तुम्हाला सांगते, पंचामृताने अभिषेकाला, कच्च्या दुधाने अभिषेकाला, मूर्ती स्वच्छ परत महादेवाची पिंड धुवायची। आता ह्या अभिषेक घालत असताना तुम्ही कालभैरवाष्टक म्हणा किंवा शिव अष्टवंत नामावली म्हणा किंवा ओम नमः शिवाय म्हणू शकता। त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसायची। एखाद्या डिशमध्ये तुम्ही अखंड पांढरे तांदूळ घ्यायचे, त्या तांदळावरती महादेवाची पिंड स्थापन करायची, इबीत लावायचं, पांढरं फूल, गोकर्णाचं फूल असेल तर घालायचं, बेलपत्र घालायचं, धोत्र्याचं फूल तुम्हाला मिळालं तर ते अर्पण करायचं आणि धूप दीप
तुपाचा दिवा असेल, धूप दीप अगरबत्ती हे सगळं ओवाळायचं, आरती म्हणायची गणपतीची आणि महादेवाची. आणि त्यानंतर कारण कालभैरवांना जिलेबीचा नैवेद्य अतिशय प्रिय, त्यामुळे जिलेबीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा. आणि त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये शत्रूंचा त्रास आहे, तुम्हाला वारंवार तुम्हाला शत्रूंचा त्रास होतो, कृपा राहत नाही कुणाची, अन्याय करत असतात, असे लोक आहेत. त्या लोकांचा त्रास, लोक अचानक तुम्हाला अन्याय तुमच्यावरती करतात, त्रास देतात, अशा लोकांच्यासाठी आपल्याला विनाश होण्यासाठी हा उपाय करायचा. काय करायचं, तुम्ही देवघरामध्ये बसायचं, असे एक लिंबू कट करायचा, दोन्ही लिंबूचे अर्धे अर्धे भाग घ्यायचं आणि ह्या अर्ध्या लिंबूमध्ये अशी 7 लवंगा खोचायच्या आहे. बघा अशा प्रकारे 7 लवंगा, मी आता 2च दाखवलेत, पण अशा 7 लवंगा ह्याला खोचायच्या. ह्याच पद्धतीनं ह्याला सुद्धा 7 लवंगा, म्हणजे ह्याला 7 आणि ह्याला 7 अशा लवंगा खोचायच्या. आणि त्यानंतर तुम्ही हा लिंबू जो हे आहे, हे दोन्ही लिंबू तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचं आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. आता हे 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणत असताना 10 वेळा तुम्ही 8व्या ओळीपर्यंत कालभैरवाष्टक म्हणायचं आणि 11व्या वेळेला 10 वेळा 8 ओव्यापर्यंत कालभैरवाष्टक म्हणायचं आणि 11व्या वेळेला संपूर्ण कालभैरवाष्टक म्हणायचं. आणि त्यानंतर हे दोन्ही लिंबू जे आहेत, हे दोन्ही लिंबू तुम्ही डस्टबिनमध्ये किंवा जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा एखाद्या झुडपामध्ये, काट्याच्या झाडामध्ये किंवा एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी टाकायचं, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यावरती कुणाचा पाय पडणार नाही. कारण आपल्याला कुणाचंही वाईट करायचं नाही, फक्त आपले शत्रू, तुम्हाला ज्या शत्रूंचं नाव माहीत नाही त्यांचे फक्त शत्रू म्हणा. माझे जे कोणी शत्रू असतील ते शत्रू माझ्यापासून दूर झालेले आहेत, मला शत्रूंचा कुठलाही त्रास नाही. कालभैरवाने मला शत्रूंपासून लांब ठेवलेलं आहे, शत्रूंपासून माझं संरक्षण केलेलं आहे, शत्रूंपासून माझी सुटका केलेली आहे असं म्हणायचं. हा उपाय करून आल्यानंतर तुम्ही काय करायचं, थोडंसं मीठ आणि पाणी घेऊन सगळं हाताला चोळायचं आणि मग पाण्यानं हात धुवायचे, मिठाच्या पाण्यानं हात धुवायचं, कारण त्यामध्ये नकारात्मकता आलेली असते. अशा पद्धतीनं तुम्हाला 7 लवंगांचा आणि ह्या लिंबूचा उपाय उद्या करायचा आहे. नक्की उपाय करा. आता बघा, प्रत्येक शनिवारी तुम्हाला नकारात्मकता तुमच्यातली दूर होण्यासाठी काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये खडे मीठ टाकायचं, थोडं एवढं असं एक छोटा चमचा जरी खडे मीठ त्यामध्ये टाकलं, कोमट पाण्यामध्ये बादलीमध्ये पाणी घ्यायचं किंवा एखाद्या जिथं पाय तुम्हाला ठेवतील असं प्लास्टिकचं बकेट वगैरे घ्या, त्यामध्ये पाणी घ्यायचं, जेणेकरून तुमचे पाय गोट्यापर्यंत उठतील. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचे पाय सोडून बसायचं. प्रत्येक शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यात जी नकारात्मकता आहे ती दूर होते. आता ही नकारात्मकता तुमच्याकडे कशी येते, तर तुम्ही बाहेर ज्यावेळेला जाता त्यावेळेला तुमच्याकडे प्रत्येक लोकांची नजर चांगली असते असं नाही. बरेच लोक वाईट नजरेने बघत असतात, तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि त्यातली नकारात्मकता आपल्यामध्ये येत असते. आणि ही नकारात्मकता आल्यामुळं आपल्याला वारंवार चिडचिड होणे, आपण आजारी पडणे, अशक्तपणा येणे किंवा आपल्याला मरगळल्यासारखे होणे, यश न येणे, अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळं हा सुद्धा प्रत्येक शनिवारी जर तुम्ही उपाय केला तर चालेल. वर्षातून एकदाच हा उपाय करण्याचा तुम्हाला संधी आहे, त्यामुळं तुम्ही ह्या उपायाचा, ह्या सेवेचा नक्की फायदा घ्या आणि हा उपाय नक्की करा. तुमचे जे कोणी शत्रू असतील त्यांचे सगळे तुमच्यापासून दूर होतील. फक्त कालभैरवांना आपल्या शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी करायचं आहे, दुसऱ्या कुणाचं वाईट होण्यासाठी हा उपाय करायचा नाही. आता बघा, ज्यांना मासिक धर्म आहे, शुद्ध काय, विटाळ आहे, त्यांनी काय करायचं, मनातनं पूजा करायची. मानस पूजा काय करायचं, शांत बसायचं. 11 वेळा तुम्ही यूट्यूबला PDF काढून 11 वेळा तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता. आणि हे म्हटल्यानंतर तुम्ही अशी प्रार्थना, मी महादेवाची अभिषेक केलेला आहे, त्यानंतर फुलं घातलेली आहेत, अगरबत्ती लावलेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे आणि मी हे सगळे उपाय माझ्या शत्रूंपासून मुक्तता मिळण्यासाठी, नकारात्मकता माझ्यातली दूर होण्यासाठी उपाय केलेले आहेत असं प्रार्थना करायची. हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 100% फरक पडेल. कारण कालभैरव हे जे आहेत हे आपल्याच
सगळ्यांना चांगल्या गोष्टीची संधी देण्यासाठी आहेत आणि कालभैरव जे आहेत ते हिंदू धर्मात त्यांना अतिशय महत्त्व आहे। कारण जेवढं तुम्ही कालभैरवांचं चांगल्या गोष्टीसाठी उपयोग कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा आहे। त्यामुळं तुम्ही नक्की कालभैरवांचे उपाय करायचा आहे। कालभैरवांची इतर नावं सुद्धा आहेत, भैरव, कालभैरव, कालभैरवनाथ, भैरवनाथ, भैरीनाथ, भैरोबा अशी त्यांची अनेक नावं आहेत। त्यामुळे तुम्ही हे नक्की उद्या उपाय करा आणि ह्यातून तुम्हाला ह्या उपायातून तुमचे शत्रू तर दूर होतीलच, त्याचप्रमाणे तुमचं धैर्य वाढेल, सकारात्मकता वाढेल, तुम्हाला त्या मुक्तीचा लाभ सुद्धा होईल। उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांना कालभैरव जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मकता दूर झालेल्या आहेत, तुमचे सगळे शत्रू तुमच्यापासून दूर झालेले आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते। श्री स्वामी समर्थ।